गेल्या काही महिन्यांपासून माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर सातत्याने वेगवेगळे आरोप होत आहेत. आता आमदार सुरेश धस यांनी पुन्हा एकदा कृषी खात्यात घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप केलेला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना 169 कोटी रुपयांचा घोटाळा आणि या प्रकरणाची SIT विशेष तपास पथकने चौकशी व्हावी अशी त्यांनी मागणी केलेली आहे. धनंजय मुंडे यांचं नाव पुन्हा मंत्रिमंडळात घेतलं जावं अशी चर्चा सुरू असतानाच हा आरोप करण्यात आलेला आहे. त्यामुळे खळबळ उडालेली आहे. काही महिन्यांपूर्वी संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणामुळे त्यांना अनेक आरोपांचा सामना करावा लागला होता आणि त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामाही दिला होता. त्याचवेळी ते कृषी मंत्री असताना साहित्य खरेदी प्रकरण न्यायालयात गेलं होतं. उच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वीच त्यांना क्लीन चिट दिली होती. पण आता त्याच प्रकरणात पुन्हा सुरेश धस यांनी नव्याने आरोप केले आहेत आणि 169 कोटींच्या घोटाळ्याचा दावा केला आहे. सध्या अजित पवार यांनी धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेण्याचे संकेत दिले आहेत. अशा वेळी हे नवीन आरोप त्यांच्या अडचणीत वाढणारे ठरू शकतात. याबाबत तुमची मते काय आहेत? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.